जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय तुळशीदासजी भोईटे, आदरणीय आई बाबा, ज्यांच्या नेतृत्वातून, कर्तृत्वातून आणि व्यक्तित्वातून हा सगळा परिसर इथं उभा राहिला। एक व्यक्ती जेव्हा संस्था होते आणि उभा राहिलेली संस्था जेव्हा एकच व्यक्ती असल्यासारखं काम करते, तेव्हा असं देखणं रूप उभा राहतं। त्या जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे करते आदरणीय निलेशजी सांबरे साहेब, मंचावर उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय आणि उपस्थित असलेले आपण सर्व। खरं तर मी परवा बस स्टेशनवर बसमध्ये बसलो होतो। माझ्या शेजारी एक सद्ग्रस्त बसले होते। बस सुटायला अवकाश होता। अचानक माझ्या शेजारी बसलेल्या सद्ग्रस्तानं खिशात हात घातला, खिशातून काही चिल्लर काढली, हातावर घेतली, नीट मोजली आणि खिडकीतनं बाहेर बघितलं। मला वाटलं यांना काहीतरी घ्यायचं असेल। बाहेर पेपर विकणारा होता, वडापाव विकणारा होता, पाणी बॉटल विकणारा होता, पण काहीच न घेता ती चिल्लर त्यांनी परत खिशात ठेवली। 5 मिनिटं झाली, त्यांनी परत खिशात हात घातला, खिशातली चिल्लर बाहेर काढली, परत हातावर घेतली, नीट मोजली, परत खिडकीतनं बाहेर बघितलं, पण काहीच न घेता चिल्लर परत खिशात ठेवली। तोपर्यंत कंडक्टर गाडीत आला, दन 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 त्यांनी बेल वाजवली आणि बेलचा आवाज ऐकून ड्रायव्हर गाडीत येऊन बसला आणि आता गाडी जाऊ द्या म्हणून कंडक्टरनं डबल बेल मारली। तशी ड्रायव्हरनं गाडी सुरू केली, गाडी सुरू झाली तसा सद्ग्रस्तानं परत खिशात हात घातला, खिशातली चिल्लर बाहेर काढली, हातावर घेतली, नीट मोजली। तोपर्यंत ड्रायव्हरनं गाडी सुरू केलेली, गाडी धावू लागली आणि अचानक त्या सद्ग्रस्तानं धावत्या गाडीच्या खिडकीतनं हात बाहेर काढला आणि पेपरवाल्याला हाक मारली, ए पेपरवाला इकडे ये। पेपरवाला धावत धावत गाडी मागे आला, त्यांनी धावत्या गाडीच्या खिडकीतनं पेपर आत दिला, यांनी धावत्या गाडीच्या खिडकीतूनच पैसे त्याच्या हातावर ठेवले आणि गाडी पुढे पळत राहिली। मला प्रश्न पडला, गाडी 15 मिनिटं बस स्टँडवर उभा होती, त्यावेळी यांनी पेपर घेतला नाही, पण गाडी धावायला सुरू झाली, मग यांनी पेपर घेतला। मी त्याला विचारलं, अहो म्हटलं गाडी स्टँडवर उभा होती त्याच वेळी पेपर घ्यायचा, गाडी सुरू झाल्यावर का घेतला? त्यावर तो सद्ग्रस्त मला म्हणाला, त्याचं काय आहे, माझ्या खिशात जी चिल्लर होती त्यातला 1 रुपया खोटा होता। आता गाडी उभा असताना मी पेपर घेतला असता तर पेपरवाल्याला रुपया खोटा इथे कळलं असतं आणि त्यांनी लगेच माघारी दिला असता, म्हणून गाडी धावायला सुरुवात झाल्यावर मग पेपर घेतला। आता रुपया खोटा हे त्याला कळालं तरी तो काही मागं पळत येत नाही। मला त्या सद्ग्रस्ताचं मोठं कौतुक वाटलं। गाडी पळत होती, तो पेपर वाचत होता। 15 मिनिटं पेपर वाचता वाचता अचानक तो हसायला लागला। मी त्याला विचारलं, म्हटलं आता काय झालं? तो म्हटला काही नाही, त्यांनी पेपर कालचाच दिलाय। खरं तर आयुष्य नावाच्या गाडीतनं प्रवास करताना असे अनेक जण भेटतात जी खरी म्हणून खोटी चिल्लर माणसांच्या हातावर ठेवतात। आश्वासनांची चिल्लर ज्याला आम्ही सातत्यानं सांगत राहतो, गाडी निघून गेली की दिलेलं आश्वासन मागच्या मागं विरून जातं आणि गाडी पुढं पळत राहते। काही माणसं उद्याचं भविष्य म्हणून आजचाच वर्तमान परत आपल्या हातावर ठेवत असतात आणि आयुष्य नावाचा प्रवास चालू राहतो। या सगळ्या वस्तुस्थितीला बाजूला सारून जो माणूस स्वतः बंद्या रुपयासारखा खणखणीतपणे वाजत राहिला आणि ज्यांनी आजचं वर्तमान नव्हे तर या पिढीच्या हातावर त्यांचं उद्याचं भविष्य ठेवायचा प्रयत्न केला, असं व्यक्तित्व म्हणून आम्हाला निलेशजी सांबरे साहेबांचा कायमच कौतुक आणि कायमच आदर वाटत राहतो। इथं आश्वासनांची चिल्लर नाही, इथं जे करायचं ते कृतीयुक्त करायचं, करून दाखवायचं, उभा करायचं, घडवायचं, घडवून दाखवायचं आणि निश्चितपणे भविष्याच्या दिशेनं झेप घ्यायचं सामर्थ्य नव्या पिढीच्या पंखामध्ये द्यायचं। ही करणारी माणसं ज्या ज्या ठिकाणी उभा असतात तो समाज घडताना आम्हाला आवर्जून दिसत असतो। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। खरं तर आम्ही आवर्जून सांगत असतो, कधी आळंदीला गेलात तर ज्ञानेश्वरांच्या पादुकावर प्रकाशाचा लखलखाट दिसेल, पण ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा ज्ञानोबा मात्र आता कुठं भेटत नाही।
कधी देहूला गेला तर इंद्रायणी आजही संत वाहतीये, पण इंद्रायणीच्या काठावर अमृतवाणी फुलवणारा माझा तुकोबा मात्र आता तिथं दिसत नाही. आता गाड्या भरपूर आल्या, तवेर आली, बोलेरो आली, स्कॉर्पिओ आली, अल्टो आली, मारुती आली, इंडिक आली, इंडिगो आली, पण समाज कल्याणासाठी जगभ्रमंती करणारा एकही संत नामदेव आता आम्हाला कुठं दिसत नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. आता खरं तर अब्जोपती करोडपती खूप झाले, पण एक फुटकं गाडगं, अनेक झाडू, एवढी ज्याची इस्टेट, पण जो गावागावांना स्वच्छतेची श्रीमंती बहाल करत गेला असा एकही संत गाडगे बाबा आता कुठल्या गावात उभा राहताना दिसत नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण. अलीकडं पलीकडं बागायतदार भरपूर झाले, पण कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं म्हणणारे सावता माळी मात्र आता कुठल्या शेतात दिसत नाहीत. ही आमची सगळ्यात मोठी अडचण. माझी पोरं ऐन तारुण्याच्या काठावर खूप मरतात आता, पण इंद्रायणी भीमेच्या तीरावर मरणाला निधड्या छातीनं सामोरा जाणारा एकही क्षत्रवीर संभाजी राजा आता मला दिसत नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण. अलीकडं पलीकडं राजे खूप झाले, पण रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवणारा राजा शिवछत्रपती मात्र आता सह्याद्रीच्या कड्यावर दिसत नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण. खरं तर अलीकडं पलीकडं देवी खूप झाल्या, पण समाजाला समाजाचं पुण्य बहाल करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्या देवी आता कुठं दिसत नाहीत. ही आमची सगळ्यात मोठी अडचण. आमची पोरं अमेरिका, रशिया, चीन, जपानला पुष्कळ जातात आता, पण माझ्या भारतीय धर्मसंस्कृतीची पताका स्वतःच्या खांद्यावर घेऊन अमेरिकेच्या शिकागोमध्ये नेऊन फडकावणारे एकही स्वामी विवेकानंद आता कुठं दिसत नाहीत. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. आता खरं तर आज शाली पंगरणारे, शाली घालणारे सुद्धा अनेक जण दिसतात, पण आपल्या मायेची शाल माणसांच्या मनावर पांघरणारे संत कबीर आता कुठं भेटत नाहीत. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. आता घराघरामध्ये आया खूप झाल्या, पण शिवबा पैदा करणारी जिजाऊ आता कुठं दिसत नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे आमची. आता म्हणजे माणसं तर कालही जन्माला येई होती, माणसांची गर्दी आताही आहे, पण कालच्या माणसांच्या गर्दीत माणसं होती, आताच्या माणसांच्या गर्दीत आम्हाला माणसं शोधावी लागतायत. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणजे माणसांच्या गर्दीत माणूस शोधतो मी, अशी व्यथा अनेक जण व्यक्त करत असतात. ही आमची अलीकडची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील आणि माणूस कुठं भेटेल याचं उत्तर जर पाहायचं असेल तर निश्चितपणे त्यांनी झाडपोलीमध्ये येऊन उभा राहावं. इथं तुम्हाला ज्ञानेश भेटेल, इथं तुम्हाला तुकोबराय दिसतील, इथं तुम्हाला विवेकानंद साधतील, इथं तुम्हाला अहिल्यादेवी दिसतील, इथं तुम्हाला मासाहेब जिजाऊंची रूपं सुद्धा दिसतील. ही सगळी जडणघडण जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये इथं तयार होत आहेत. हे माझ्यासारख्या फिरस्ते करणाऱ्या माणसाला आज अभिमानानं सांगावंसं वाटतं. या कोवळ्या कळ्या माझी घडतील उद्याचे तानाजी, बाजी आणि शिवाजी असं म्हणण्या इतपत सामर्थ्य आपण इथं निलेजी खरंच निर्माण करून ठेवलंय. हे आपलं सगळ्यात मोठं कार्य मानावं लागेल, ही आपली सगळ्यात मोठी कृती म्हणावी लागेल. खरं तर कधीतरी आपण शांतपणे विचार केला तर काही गोष्टी आपल्या लक्षात येतात. हा तुमचा पट्टा निसर्ग संपदेनं समृद्ध आहे, पण बुद्धी संपदेनं सुद्धा तितकाच समृद्ध आहे. फक्त संधी मिळणं गरजेचं आहे आणि साधनं उपलब्ध असणं महत्वाचं आहे. संधी आणि साधनं उपलब्ध करून देण्याचं प्रचंड मोठं कार्य आपण करत आहात, जेणेकरून या बौद्धिक संपदेला कर्तृत्वाचं आभाळ निर्माण करता येईल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मला प्रश्न पडतो, जर आमच्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली नसती तर आज एवढ्या संख्येनं इथं माझ्या माई माऊली भगिनी उभा रस्ताना बसताना कला कधी दिसल्याच नसत्या. मला आज पुन्हा एकदा वाटतं, महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिलेला वारसा आपण संपन्नपणे इथं चालवत आहात आणि खऱ्या अर्थानं उद्याच्या सावित्रीबाई, उद्याच्या अहिल्यादेवी आणि उद्याच्या जिजाऊ आपण तयार करत आहात. हे सगळ्यात महत्वाचं कार्य खरं तर आहे. खरं तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. खरं तर झाडाखाली बसून झाडाच्या काटकीनं मातीमध्ये अक्षरं गिरवून शहाणं झालेल्या सावित्रीबाई यांना ज्योतिबांनी सांगितलं, फक्त तुम्ही शिकायचं नाही, तुम्हाला इतरांना सुद्धा शिकवायचं आहे, एवढं फक्त लक्षात घ्या. आणि खऱ्या अर्थानं फक्त आपल्यापुरतं शिक्षण नव्हे तर आपल्याकडून ते शिक्षण इतरांना मिळालं पाहिजे, यासाठी झपाटलेपणाचं आयुष्य व्यतीत करणाऱ्या सावित्रीबाई फुले ह्या खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाच्या जननी ठरल्या. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तत्कालीन काळामध्ये प्रचंड मोठं कार्य उभारलं. मी वारंवार असं सांगत राहतो की आपण किती उंचीवर पोहोचलो
यावर आपलं यश ठरत नाही, तर त्या उंचीवर आपण किती जणांना घेऊन आलो यावर आपलं यश ठरतं. निलेशजी, मी तुम्हाला यशस्वी मानतो ते एवढ्यासाठी की आपण स्वतः उंचीवर पोहोचला असाल, पण त्या उंचीवर आपल्या सोबतचे सगळे आले पाहिजेत यासाठी तुम्ही जे कष्ट करता आहात, ही यशस्वीता खऱ्या अर्थानं त्याची आहे. हे सार त्याचं आहे. कारण जो वसा दिला होता ज्योतिबानी सावित्रीबाईंना, तोच वसा घेऊन मी घडलो आहे, आता मला समाज घडवायचा आहे, या उर्मीनं आपण झेपावत आहात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खरं तर आपण आपल्या या संस्थेला राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचं नाव दिलं. खरं तर मासाहेब जिजाऊ या तर स्वराज्याच्या जननी आहेत, स्वराज्य संकल्पिका आहेत. आपण नीट जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की या संस्थेचं नाव जिजाऊ, या जिजाऊ नावातच केवढा व्यापक अर्थ साधारणपणे आम्हाला दिसून येतो आहे. खरं तर शहाजीराजे पराक्रमी होते, प्रचंड मोठे महान योद्धे होते. भातवडीची लढाई त्याने जिंकली, गनिमी काव्याचा पहिला प्रयोग त्याने इथं केला आणि त्यावेळी प्रचंड मोठं यश संपादन केलं. प्रचंड मोठी कीर्ती शहाजीराजाला मिळाली आणि शहाजीराजे पराक्रमाची ती कीर्ती घेऊन दौडत आपल्या राजवाड्याकडे निघाले. परंपरेनुसार जिजाऊ राणी सरकारांनी या पराक्रमी योद्ध्याचं औक्षण करायला महाद्वारात येणं अपेक्षित होतं. शहाजीराजे राजवाड्यात पोहोचले खरे, पण महाद्वारात त्यांना जिजाऊ राणी सरकार दिसेना. शहाजीराजांना काही कळेना, एवढा पराक्रम गाजवून आलो आणि आमच्या राणी सरकार आमचं औक्षण करायला नाही. तन 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 ते आत गेले तर महालामध्ये शांत चित्त बसलेल्या जिजाऊ राणी सरकार शहाजीराजांनी त्यांना विचारलं, आमचा पराक्रम आपल्यापर्यंत पोहोचला नाही की काय? तशा जिजाऊ राणी सरकार म्हणाल्या, आपला पराक्रम पोहोचला. मग परंपरेनुसार महाद्वारात आपण आमचं औक्षण करायला येणं अपेक्षित होतं. आपण महाद्वारात आला नाहीत, आपण इथं आतही आमच्या औक्षणासाठी उभा राहिला नाहीत. तशा जिजाऊ राणी सरकार म्हणाल्या, कुणाचं औक्षण कुणी करायचं आणि का? राजे, हा पराक्रम परक्यांची तक्त मजबूत करण्यासाठी, हा पराक्रम त्या शाह्या बलाढ्य करण्यासाठी, हाच पराक्रम जर रयतेचं राज्य उभा करण्यासाठी घडला असता, हाच पराक्रम जर स्वराज्य निर्माण करण्यासाठी खर्ची पडला असता, तरी जिजाऊ महाद्वारात नव्हे रणांगणावर तुमचं औक्षण करायला पोहोचली असती. जिजाऊ नावाच्या एका ठिणगीनं स्वातंत्र्य नावाच्या कल्पनेला जन्म दिला. या स्वातंत्र्याच्या कल्पनेतून स्वराज्य नावाची संकल्पना उदयास आली आणि शहाजीराजांनी 3 वेळा स्वराज्याचे प्रयत्न केले. 3ही प्रयत्न अपयशी ठरले आणि त्याच्यानंतरचा 4था प्रयत्न झाला. खरं तर शहाजीराजे फर्जंद होते, वजीर होते, महाराजा होते. सुखात जगता आलं असतं, ऐश्वर्यात राहता आलं असतं, पती पत्नीला स्वतःचा संसार करता आला असता, पण या दाम्पत्यानं स्वतःचा संसार बाजूला सरला आणि स्वराज्याचा प्रपंच उभा करायचं ठरवलं. प्रचंड मोठा त्याग केला. ठरलं असं की मासाहेब जिजाऊंनी शोभाना घेऊन पुण्याला यावं आणि शहाजीराजांनी थोरले पुत्र संभाजींना बेंगलोरलाच घडवावं. उद्याच्या काळात शिवाजीराजांनी स्वराज्य महाराष्ट्रात उभा करावं आणि संभाजीराजांनी तेच स्वराज्य कर्नाटकात साकार करावं आणि एक प्रचंड मोठं अफाट साम्राज्य उभारावं जे लोककल्याणकारी असेल. केवढा मोठा त्याग आहे. मी ज्यावेळी या सगळ्या परिसरातनं फिरत होतो, मला मासाहेब जिजाऊंचा तो वारसा ठाई ठाई दिसत होता. आपण जे कमावलंय ते सारं इतरांना देत राहावं. त्यागाची नेमकी कल्पना काय आहे? आपल्याकडे जे आलंय ते इतरांच्या उद्धारासाठी उपयोगात यावं. या दाम्पत्यानं अफाट त्याग केला. एकमेकांपासून सरळ वेगळेच आहे. स्वतःचा संसार, स्वतःचा प्रपंच याचा विचार न करता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, 12 वर्षाच्या शिवबाराचे मासाहेब त्यांना घेऊन पुण्याला निघाल्या. एक पिता आपल्या पुत्राला काय देतो, नेमकं कोणते संस्कार देतो? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मानसशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा, आम्ही त्याला बनवून दाखवतो. काहीही बनवू शकता, काहीही बनवता येऊ शकतं, काहीही घडवता येऊ शकतं, करता येतं.
शहाजीराजांनी नेमकं ते केलंय. ठरवून ठरवून छत्रपती घडवलेत, ठरवून स्वराज्य उभा केलंय. 12 वर्षाच्या शुभाराजांना जाताना शहाजीराजांनी द्यावं काय? स्वतः संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा शहाजीराजांनी शुभाराजांना दिली. उत्तम संस्कृत तज्ञ होते शहाजीराजे. काय मुद्रा दिली ती? प्रतिपच्च चंद्र लेखेव वरदेष्णु विश्ववंदिता शह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता पुत्राला काय सांगतोय? पिता असं नाही म्हणत, बघ माझी इच्छा आहे तू असं करावंस, जमतंय का बघ. नाही, मुलगा असं नाही म्हणत करतो प्रयत्न, बघतो होतंय का, असेल नशिबात तर जाईल होऊन. अजिबात नाही. खात्री किती आहे आणि आत्मविश्वास किती आहे? पित्याला विश्वास आहे, प्रचंड विश्वास. काय सांगतोय पिता? प्रतिपदेच्या चंद्रेच्या कले कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत 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 जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. 12 वर्षाचे शुभाराजे असताना शहाजीराजे ठामपणानं सांगतायत काय घडणार आहे उद्या, काय घडवायचंय तुम्हाला. तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचा पहिला टप्पा कुठला आहे माहिती आहे? ठरवून घ्या काय करायचं आहे, तुमचं ध्येय काय आहे, काय बनायचं आहे तुम्हाला. काय काय लोकांना वाटतं आत्ताशी कुठं 10वीला आहे, इतक्यात ठरवायचं का? जेवढ्या लवकर ठरवाल ना तेवढ्या सर्वोच्च उंचीवर पोहोचाल. सचिन तेंडुलकरनं इयत्ता 4थीत ठरवलं आपण फलंदाज व्हायचं, झोकून दिला आपल्या ध्येयाच्या प्रती, तो जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला. इरफान पठाणनं 9वीत ठरवलं आपण गोलंदाज व्हायचं, तोही भारतीय संघात गेला. पण तेंडुलकर एवढं यश नाही मिळवू शकला. जेवढ्या लवकर सुरुवात तेवढं सर्वोच्च यश. सुरुवात लवकर झाली पाहिजे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाची ध्येय ठरवा, काय करायचं आहे. आणि हे विसरून जा मी ठाणे जिल्ह्यातनं येतो, मी पालघर भागातनं येतो, आमचा सगळा आदिवासी भाग आहे, मग आमच्यात कधी कुणी कलेक्टरच झालं नाही, मग आमच्याकडचं कुणी इकडं गेलंच नाही, मग ते मला जमेल का, मग ते मला होईल. या गोष्टीत पडूच नका, अजिबात नाही. तुम्ही ठरवा, जे व्हायचंय ते होता येतं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. 12 वर्षाचे शिवाजी महाराज आणि शहाजीराजे सांगतात तुमचं राज्य असं असेल की जगाला वंदनीय होईल. 12 वर्षाचे काय पुढचं बघितलंय कुणी? पण हे ध्येय निर्माण करणं असतं, ध्येय रुजवणं असतं, महत्वाकांक्षा प्रेरित करणं असतं. हे 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 करणं. तुम्ही कोण आहात याला महत्व अजिबात नाही, तुम्ही काय करता हे फार महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात. तुम्हाला माहिती आहे जगाचा सगळा इतिहास काढा, सगळ्या आदर्शांची चरित्र वाचा, एकही बलाढ्य अफाट श्रीमंत त्यांनी इतिहास घडवलाय असं तुम्हाला एकही उदाहरण दिसणार नाही. सगळी सर्वसामान्य माणसं आहेत, सगळी शून्यातनं विश्व उभा केलंय त्यांनी. ज्याच्याकडे सगळं आहे ती माणसं काहीच निर्माण करू शकत नाहीत, आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्यांनीच विश्व निर्माण केल्याची उदाहरणं आहेत. ही गोष्ट पहिली लक्षात ठेवा. त्यामुळे काय काय लोक कारण सांगतात, अरे काय काय असं झालं, आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला बाहेर राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. तुमच्या कमतरताना तुमची बलस्थानं बनवा. काय काय सांगतात आम्ही गरीब आहे. अरे चांगला आहे ना, मग श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही उत्तम संधी आहे. नाही जरा घरचे म्हणतात मला डोकं कमीच आहे. चांगला आहे ना, उत्तम आहे. विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. अरे जे नाहीस ते तर तू झालं पाहिजे, जे आहेस ते होऊन काय करशील. कमतरताना बलस्थानं बनवा. कमतरता संधीत रूपांतरित करा आणि संधीचं सोनं करायला शिका. हे सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर विचारलं की 30 वर्षापूर्वी तुम्ही हे पुस्तक वाचलं होतं आणि त्या पुस्तकातल्या 300 नंबर पानावरच्या दुसऱ्या पॅरेग्राफ मधली 4थी ओळ काय आहे, 30 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अचूक सांगायचे. माणसं म्हणायचे काय अपार स्मरण शक्ती आहे.
काय बुद्धिमत्ता आहे. आंबेडकरांना कुणीतरी विचारलं, तुमच्या या अद्भुत स्मरणशक्तीचं रहस्य? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, माझी परिस्थिती, माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती की मला विकत पुस्तकं घेऊन देतील. घरची गरिबी होती प्रचंड. कर्ज काढून माझे वडील मला पुस्तक आणून द्यायचे. बऱ्याच वेळेला अनेक पुस्तकं मिळायचीच नाहीत. अशा वेळी एखादं पुस्तक माझ्या हातात पडायचं आणि एकदा पुस्तक माझ्या हातात पडलं की मग मी ठरवायचो, आज हे पुस्तक आपल्या हातात आहे, उद्या मिळेल का नाही माहिती नाही, आत्ताच असं वाचूया की आयुष्यात या पुस्तकाची परत गरजच पडता कामा नये. घडवता येतो, स्वतःला घडवता येतं. कारण कसली सांगता? मला पुस्तक नव्हती म्हणून अभ्यास नाही झाला, बोलूच नकोस. स्मरण शक्ती सुद्धा तयार करता येते, घडवता येते. परिस्थितीच तुम्हाला बळ देते. कर, हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे शहाजीराजांकडे काय आहे? आपल्या पोराच्या उरात महत्वाकांक्षा फुलवता येते. काय? प्रतिपदेच्या चंद्राच्या कले कलेप्रमाणे तुझं राज्य वाढत वाढत जाईल. कशाच्या जोरावर? देताय काय सोबत? 7-8 जण दिलीत. आणि शहाजीराजे शुभराजांना म्हणाले, हे तुमचं मंत्रिमंडळ नाही. हे शहाजीराजांनी सांगितलं, आज हे छोटं मंत्रिमंडळ देतोय. राजे, तुम्हाला तुमच्या कर्तृत्वावर स्वतःचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. ही महत्वाकांक्षा आहे. आणि काय दिलं महाराजांनी? महाराजांनी शुभाराजांना भगवा ध्वज दिला. उद्याच्या उभा राहणाऱ्या तुमच्या स्वराज्याचा हा दौलत ध्वज असू द्या. पण त्याच वेळी सांगितलं, राजे, हा ध्वज साधा नाही बरं. हा भगवा पेलायला मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते. हा साधा नाही. हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा आहे. हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे. हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे. हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर उतरणाऱ्या धारकऱ्यांचा आहे. हा भगवा त्यागाचा आहे, भगवा शौर्याचा आहे, भगवा अस्मितेचा आहे, भगवा स्वाभिमानाचा आहे. राजे, हा भगवा भगवा फडकत राहू द्या. काय काय संस्कार, काय सांगितलंय का पित्यानं? काय महत्वाकांक्षा रुजवली? तुम्हाला माहिती आहे, 12 वर्षाच्या असताना शुभाराजांना शहाजीराजांनी हे सगळं दिलं. आणि 6 जून 1674 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या राज्याभिषेकाच्या वेळी आपल्या पित्यानं दिलेलीच राजमुद्रा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजमुद्रा म्हणून स्वीकारली. पित्यानं दिलेलंच मंत्रिमंडळ अष्टप्रधान मंडळ म्हणून स्थापित झालं. आणि पित्यानंच दिलेला ध्वज या स्वराज्याचा भगवा दौलत ध्वज झाला. 12 वर्षाचे असताना पित्यानं पेरलेलं स्वप्न राजांनी 1674 पूर्ण केलं. ही महत्वाकांक्षा असते. तुम्ही जे पेरता ते उगवतच. असं कधीच होत नाही की पेरलंय आणि उगवलंच नाही. नाही, आज नाही उद्या उगवेल, 100% उगवतच. पेरायला तर शिकलं पाहिजे. एका शेतकऱ्याला विचारलं, यंदा शेतात गहू केलाय का? तो म्हणला, नाही, यंदा पाऊस कमी पडायची शक्यता आहे, त्यामुळे गहू पेरलाच नाही. मग यंदा मका तरी केलाय का? नाही, यंदा मक्यावर कीड पडायची संभावना आहे म्हणून मकाही केला नाही. अरे म्हटलं, मग यंदा शेतात पेरलंय काय? नाही, कुठला धोकाच पत्करायला नको म्हणून यंदा काही केलंच नाही. अरे तुम्ही जर काय पेरलंच नाही तर काय उगवणारच नाही. उगवायचं असेल तर तुम्ही पेरायला तर शिकलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एक दाना पेरला ना 1000 दाणे कमवत असता तुम्ही. सगळ्यात महत्वाची गोष्ट. एक एक एक. मी खरं तर निलेशजींच्या आई वडिलांचं कौतुक करतो. हा निलेश नावाचा एक दाना तुम्ही पेरलाय मातीत, आज ही 1000 दाणे सगळे आम्हाला बसलेले उगवलेले दिसतात. केवढी केवढी करामत असते एकाची, केवढी करामत असते. हे सगळ्यात महत्वाचा एक जिजाऊ ज्यांच्या संकल्पनेतलं स्वराज्य पती त्या ध्येयाप्रती लागला, जिने अयशस्वी प्रयत्न केले आणि 4था प्रयत्न पुत्राच्या माध्यमाने सुरू केला. काय? ॲबे करे नावाचा फ्रेंच प्रवासी चौलच्या शिवाजी महाराजांच्या कार्यालयात आला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं, पण शिवाजी महाराजांच्या कार्यालयाचा परवाना असल्याशिवाय त्याला पुढे प्रवास करताच येणार नव्हता. तो चौलच्या शिवाजी महाराजांच्या कार्यालयात गेला. मला पुढे राजापूरला जायचंय, परवाना द्या. आणि शिवाजी महाराजांचा अधिकारी परवाना तयार करत बसला होता.
आणि त्यावेळेत या एबेकरे नावाच्या फ्रेंच प्रवाशानं शिवाजी महाराजांच्या अधिकाऱ्याला विचारलं, तुमच्या शिवाजी राजांचं ध्येय काय आहे? तुमच्या शिवाजी महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे? तुमच्या शिवाजी राजांची स्वप्न काय आहेत? आणि शिवाजी महाराजांच्या कार्यालयातला तो अधिकारी म्हणाला, माझ्या राजांचं स्वप्न, माझ्या राजांचं ध्येय, माझ्या राजांची महत्वाकांक्षा सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत, अहद काश्मीर पासून तहद कन्याकुमारी पर्यंत, अहद तंजावर पासून तहद पेशावर पर्यंत अखंड स्वराज्य उभा करायचं आणि त्या स्वराज्यावर भगवा डौलानं फडकवत ठेवायचा, हे माझ्या राजाचं ध्येय. केवढं मोठं स्वप्न बघितलंय महाराजांनी. आणि महाराजांपुरतं मर्यादित आहे का? नाही. हे महाराजांनी आपल्या प्रत्येक मावळ्याच्या उरात पेरलंय. चौलच्या अधिकारी सुद्धा सांगतोय काय स्वप्न आहे आमचं. सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत, अहद काश्मीर पासून तहद कन्याकुमारी पर्यंत, अहद तंजावर पासून तहद पेशावर पर्यंत अखंड स्वराज्य उभा करायचा. हा संस्कार असतो. मी कायम सांगतो, स्वप्न बघायची झाली ना तर मोठी स्वप्न बघा, आणि खिसे शिवायचे झाले तर जरा मोठे खिसे शिवा. आमची अडचण काय आहे, खिसे जेवढे बारीक शिवतो आम्ही की मिळालं तरी परत ठेवायला जागा नसते. खात्रीच नाही ना आम्हाला आमच्यावर, मिळू शकतं का एवढं, होऊ शकतं का इतकं. सगळ्यात मोठी आमची अडचण आहे. मोठी स्वप्न बघा ना. शिवाजी महाराजांनी स्वप्न काय बघितलं? अहद काश्मीर पासून तहद कन्याकुमारी पर्यंत. त्यांच्या काळात नाही स्वप्न पूर्ण झालं, पण पुढे शिवाजी महाराजांच्या नंतर महादजी शिंदेनी 18 वर्ष दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवत ठेवला. जी मुघल सल्तनत शिवाजी महाराजांचं स्वराज्य नेस्तनाबूत करायला आली होती, ती महाराजांच्या स्वराज्यानंतर, महाराजांच्या मृत्यूनंतर फक्त 80 वर्ष जगली. महाराजांनी दूरदृष्टीनं असं नियोजन करून ठेवलं होतं. औरंगजेबाची मनुष्यहानी फार झाली नाही, पण अर्थहानी इतकी झाली, सगळे खजिने संपले मोगलांचे स्वराज्याशी लढता लढता. तुमच्या माहितीसाठी सांगतो नियोजन काय असतं, कसं असतं. राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं बजेट मांडलं आणि त्या बजेटमध्ये 2.5 लाख होणांची तरतूद स्वराज्याच्या गडकोटांसाठी केली. 2.5 लाख, एक होण ₹4.25. म्हणजे गडकोटांसाठी किती तरतूद झाली? 7.5 लाख रुपयाची. सगळे मंत्री वगैरे म्हणाले, महाराज गडकोटांसाठी 7.5 लाख रुपये, एवढा खर्च? महाराज म्हणाले, हा खर्च नाही, ही गुंतवणूक आहे. आज मितीस आपल्याकडे 360 गड आहेत. ह्या 7.5 लाख रुपयाच्या बळावर ते एवढे मजबूत करू की एक किल्ला औरंगजेबाला 1 वर्ष जिंकता नाही आला पाहिजे. 1 वर्ष. आता औरंगजेब यायचा तो काही एकटा यायचा नाही, 7.5 लाखाची फौज त्याच्या बरोबर असायची. एक किल्ला घ्यायला 1 वर्ष, तर 7.5 लाख फौजेचा वर्षाचा खर्च किती? 26 वर्ष औरंगजेब इथं होता. 26 वर्षात औरंगजेबाचा खजिना संपला, अकबराचा खजिना संपला, शहाजहानचा खजिना संपला, जहांगीरचा खजाना संपला, बाबरचा खजिना संपला, मुघल सल्तनतीचा खजिना संपला. स्वराज्य टिकलं, पण मुघल सल्तनत महाराजांच्या मृत्यूनंतर फक्त 80 वर्ष राहिली. हे महाराजांचं यश आहे, हे नियोजन. एकदा महत्वाकांक्षा ठरली ना तुमची काय करायचं, मग पुढचं नियोजन. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. दिवसभर एसटी स्टँडवर आहे का रे? दिवसभर बघतोय तू स्टँडवरच उभा, एवढ्या गाड्या आल्या, एवढ्या गेल्या, कुठे गेला का नाही? नाही, कुठे जायचंय तेच माहित नाही. उपयोग आहे दुनियेच्या जत्रेत उभा राहून जर कुठे जायचंय तेच माहित नाही? ठरवून घ्या ना काय ध्येय आहे, काय करायचं आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगून ठेवतो, तुमच्या प्रत्येकात एक अलौकिक गुण आहे, आहेच. त्याचा फक्त शोध घ्या. तो एकदा कळाला ना की मग त्याचं संवर्धन करायला शिका. या जगात तुम्हाला कुणीच मग रोखू नाही शकत, कुणीच. आमची अडचण काय माहिती आहे? रस्त्यानं चालता चालता मी सहज म्हणतो, मी त्याला पुरता ओळखून आहे. अरे तू त्याला ओळखून आहे, तुझं काय? स्वतःला किती ओळखलंयस? स्वतःला तू किती माहिती आहेस? सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती आहे? एकदा ध्येय ठरवायचं आहे ना, काय करायचं आहे?
आधी स्वतःला ओळखा. करू शकतो का? काय करता येईल? बलस्थानं कुठली, कमतरता कुठल्या, काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती मी एकदा सहज एका मुलाला विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हटलं 100 मीटर पळशील का? त्याने मलाच विचारलं 100 मीटर म्हणजे किती? मग मी त्याला म्हटलं, अरे काय खेळ बिळ खेळतोस का नाही? म्हणला सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हणलं एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हणला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर कळणारच नाही, तू मोबाईलवर खेळतोस ना. मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंतचं अंतर आहे ना, त्याला 100 मीटर म्हणतात, पळशील का? त्याला करतो प्रयत्न. अरे म्हटलं 100 मीटर पळायचं आहे, 5 किलोमीटर नाही, कसला प्रयत्न करतो? जमेल का? जमेल. बरं मला सांग, हे 100 मीटर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे म्हटलं किती वेळ लागेल? म्हटला 5 मिनिटं तर लागतील. अरे 100 मीटर पळायचं आहे, 5 किलोमीटर नाही, 5 मिनिटं काय सांगतो? 100 मीटर किती वेळ लागेल? नाही सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. अरे म्हटलं ऑलिम्पिकचं हुसेन बोल्टचं रेकॉर्ड 7 सेकंदाचा आहे. तो 7 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 10 सेकंद म्हण, 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. आमच्या क्षमताच आम्हाला माहिती नाहीत. अडचण कुठली आहे माहिती आहे? आमच्यात काय आहे हेच आम्हाला माहिती नाही. अरे त्याला म्हटलं 100 मीटर पळायचं आहे रे, 7 सेकंदात हुसेन बोल्ट पळतो, तुला किती वेळ लागेल? सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. तेवढ्यात त्याचा मित्र धावत धावत आला, पळ कुत्रा पिसाळलाय, इतक्या भयान वेगात पळत सुटला. 5 सेकंदात 100 मीटर, 5 सेकंदात. मी त्याला म्हटलं तू तर हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस, त्याला 7 सेकंद लागतात, तू 5 सेकंदात 100 मीटर पळला. म्हणला मग कुत्र मागं लागलं होतं. म्हणजे तुमच्यात 5 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता आहे. बाहेर कधी आली? संकट आलं की. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? चांगली आहेत ना. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत, अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातलं सामर्थ्य वाढवायला येतात. संकटांचं, अडचणींचं, अडथळ्यांचं स्वागतच केलं पाहिजे, म्हणजे आपल्याला घडता येतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे ध्येय ठरवताना संकटांचा विचार अजिबात करायचा नाही, विषयच नाही. आधी ठरवून घ्या काय करायचं आहे, सगळ्यात महत्वाचं. आणि एकदा ध्येय ठरलं की महत्वाची असते दिशा. महत्वाची ती एकदा माहिती व्हायला पाहिजे. निलेशजींना वाटत होतं माझ्या या आदिवासी भागातली पोरं कलेक्टर झाली पाहिजेत, म्हणून ते शासन दरबारी गेले नाहीत. हो ते आमच्या इथे एखाद्या अभ्यासिका काढताय का? हो ते आमच्या मुलांना पुस्तकं मिळत नाहीत, एखादं ग्रंथालय सुरू करताय का? दिशा कुठली? 4 लोकांकडे जायचं, मदत ही नाही धडवून. दिशा ठरली, मी बाकीच्याकडे जाणारच नाही. सरकार प्रशासन राहू दे, मला काय करता येतंय ते मी बघतो ना. आमच्याकडे अडचण काय आहे सगळ्यात मोठी? एखाद्याला म्हटलं चल ना काहीतरी करूया, हा करूया की, पण मी एकटा येऊन काय करणार, बाकीचे नकोत का? मग आम्ही त्याला तिथंच सोडतो, बाकीचे गोळा करायला जातो, बाकीचे गोळा करतो, मग त्याच्याकडे तो चल आता आलेत बाकीचे. मग आता आहेत ना बाकीचे, मी नाही आलं म्हणून काय होतंय? आमची कारणं तयार असतात. एकटा काय करणार, आलेत बाकीचे, मग आहेत ना बाकीचे, असं नाही काम उभा राहत. दिशा ठरलीच पाहिजे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आमची अडचण काय, ध्येय ठरतं पण दिशा ठरत नाही. एक प्रवासी एसटी स्टँडच्या दिशेनं चालत निघालायस, दिशा चुकली तर वेळ वाया जातो, दिशा चुकली तर कष्ट वाया जातात, दिशा चुकली तर ऊर्जा वाया जाते. या तिन्ही गोष्टींचं रक्षण करायचं असेल तर दिशा स्पष्ट हवी. ठरलं हवाय काय, कुठली दिशा?
आणि एकदा दिशा ठरली की मग सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे नियोजन. आणि नियोजन करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा आशय आहे तो अभ्यास. अभ्यासाशिवाय कुणी नियोजनच करू शकत नाही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. 50 वर्षाचं आयुष्य शिवाजी महाराजांचं, पण 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्याच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या आधीच ठरलंय. का जन्माला यायचं आहे? जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं आहे. 50 वर्षात एकही घटना नाही, एकही प्रसंग नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नव्हतं. बाकी 50 वर्षात तुम्हाला एकही घटना दिसणार नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. एक साधी गोष्ट सांगतो. 10 नोव्हेंबर 1659 शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली, फक्त 2 मिनिटं. पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष नियोजन 1 वर्षाचं म्हणजे अभ्यास किती केला असेल. अफजल खानाची बारीक सारीक माहिती महाराजांनी गोळा केली. अफजल खानाचं सैन्य किती, त्याची शस्त्र किती, तोफा किती, हत्ती किती, घोडे किती, उंट किती, बारीक सारीक. यश कधी मिळतं? तो ॲवे करे नावाचा फ्रेंच प्रवासी महाराजांचं वर्णन करताना सांगतोय की तत्कालीन काळात जगाच्या पाठीवर इतका अभ्यास करणारा आणि इतका अभ्यास असलेला दुसरा राजा नसेल. इतका अभ्यास शिवाजी महाराजांचा होता. इथली भौगोलिक रचना तोंडपाठ आहे महाराजांच्या. त्या काळात महाराजांनी महाराष्ट्रातले 65 घाट रस्ते बनवले. त्या काळात कुठं पाऊस किती पडतो, दऱ्या किती, खोरे किती, डोंगर कसे काय किती, सगळं माहिती आहे. महाराज एका पत्रात औरंगजेबाला असं लिहितात की नकाशाच्या रेषांवरनं प्रवास करणं सोपं आहे, पण प्रत्यक्ष सह्याद्रीच्या घाटातून प्रवास करणं कठीण. औरंगजेब नकाशाच्या कागदाच्या रेषेवर चालत होता आणि योजनानी मोहीम आखत होता, म्हणून तो पराभूत झाला. आणि महाराजांचा प्रत्यक्ष घाट रस्त्यांचा, भौगोलिक रचनांचा, डोंगर दऱ्या खोऱ्यांचा सगळा अभ्यास होता, म्हणून महाराज यशस्वी झाले. नियोजन करायचं ना, पहिला अभ्यास. अभ्यासाशिवाय तुम्ही यश मिळवूच शकत नाही. 4 मित्र होते, एकत्र आले. म्हणजे काय, 100 पोरं पदवीधर झाली तर 14 जणांना सरकारी नोकऱ्या मिळतात, उरलेल्या 86 जणांनी करायचं काय? म्हणजे उद्योग करू. मग चौघांनी ठरवलं उद्योग करूया. कुठला उद्योग करायचा? म्हणले आपलं गाव जरा आत आहे, एसटी स्टँड बाहेर आहे, एसटी आली तर माणसं बाहेरच उतरवते, माणसांना मग चालत गावात यावं लागतं. आपण जर रिक्षा घेतली तर उत्तम व्यवसाय चालेल. एसटीतनं स्टँडवर उतरणारे लोक गावात आणून सोडायची, उत्तम रिक्षा चालेल. मग चौघांनी पैसे काढले आणि चौघात मिळून एक रिक्षा घेतली. रिक्षा घेतल्यावरती स्टँडवर लावली. आता स्टँडवर रिक्षा लावली, चौघातले 3 मागं बसले आणि चौथा पुढे बसला. एसटी आली, प्रवासी उतरले, रिक्षात वाकून बघितलं, मागं 3 पुढं, फुल आहे, चलो चलते चलते. 6 महिने झालं, व्यवसायच नाही. परत चौघांनी विचार केला, नाही काहीतरी केलं पाहिजे, या व्यवसायात काय राम नाही, दुसरा व्यवसाय करू. म्हणजे कुठला? म्हणजे गावात गाड्या भरपूर आल्यात, पण गाडी पंक्चर झाली तर पंक्चर काढायचं दुकान नाही, आपण पंक्चर काढायचं दुकान टाकू. परत चौघांनी पैसे काढले, पंक्चर काढायचं दुकान टाकलं. पण 3 महिने झाले, त्यांच्या पंक्चर काढायच्या दुकानात एकही गाडी आली नाही. का? त्यांनी 3ऱ्या मजल्यावर पंक्चर काढायचं दुकान टाकलं होतं. व्यवसाय का, कुठं, कधी, कसा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधून करायचं असतो. याला अभ्यास म्हणतात. नियोजन हे अभ्यासावरच अवलंबून आहे. नुसतं नियोजन करून यश मिळत नाही. नियोजनानुसार अंमलबजावणी व्हावी लागते. भान राखून योजना आखाव्यात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणाव्यात, हे महाराजांच्या यशाचं सूत्र आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट अभ्यास. अभ्यास. तुम्ही काही ठरवा, काहीही ठरवा तुम्ही,
आणि पहिली गोष्ट एक, स्वतःबद्दलचे न्यूनगंड पहिले बाजूला काढून टाका. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आमच्यात काही नाही असं नाही, आमच्यात सगळं आहे. आमच्यात बुद्धी आहे, आमच्यात सामर्थ्य आहे, आमच्यात क्षमता आहे, सगळं आहे आमच्यात. फक्त आमचा स्वतःवर विश्वास नाही. न्यूनगंड तयार कधी होतो? विश्वास नसला की, आत्मविश्वासाची कमतरता असली की. हे सगळ्यात महत्वाचं आहे. शिवाजी महाराजांचं यश कशात आहे माहिती आहे? प्रगाढ आत्मविश्वासात आहे. प्रगाढ, हे महत्वाचं आहे. अफजल खान 40,000 फौजनीशी विजापुरातनं निघाला आणि महाराजांच्या नियोजनाला आरंभ झाला. महाराजाने आपल्या हस्तकांकरवी अफजल खानाचा हत्ती विष देऊन मारला. हत्ती मेला हे खरं, पण हत्ती कसा मेला हे मात्र खानाला कळालं नाही. तत्कालीन काळात स्वारीवर निघालेल्या सरदाराचा निशाण्याचा हत्ती मरणं म्हणजे प्रचंड मोठा अपशकुन. निशाण्याचा हत्ती मेला तसं अफजल खानाच्या सैन्याचं पुरतं मानसिक खच्चीकरण झालं. हत्ती मेला ना, संपलं, पराभव. सैनिकांचंच नाही, स्वतः खानाचंही मानसिक खच्चीकरण झालं. इतकं झालं की विजापुरातून बाहेर पडल्यावर त्यांनी पहिल्यांदा आपल्या 63च्या 63 बायकांचे मुर्दे पाडले आणि मग तो पुढे निघाला. का? महाराजांकडे निघालोय, परत येऊ का नाही खात्री नाही, नाहीच परत आलो तर आपल्या पश्चात आपल्या बायकांचं काय. सरळ मुर्दे पाडले. विजापूरला कधी गेला तर बाहेरच त्याच्या 63 बायकांच्या कबरी आजही बघायला मिळतात. हे महाराजांचं नियोजन आहे. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात रणात जिंकूच शकत नाहीत, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ते रणात पराभूतच होऊ शकत नाहीत. खांड रणात पराभूत करायचा आहे ना, मग आधी त्याचा मनात पराभव झाला पाहिजे. कायम लक्षात ठेवा, यशाचं सूत्र याच्यापेक्षा वेगळं नाहीच आहे. रण तुम्हाला जिंकून देत नाही, तुमचं मनच तुम्हाला विजयी करत असतं, हे पक्क लक्षात ठेवा. या जगात दुसरा कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता. या जगात दुसरा कुणीही तुम्हाला जिंकून देऊ शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला जिंकून देऊ शकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे स्वतःच मन, तुम्ही जो विचार करता तेच घडतं. तुम्ही नकारात्मक विचार करत असाल, नकारात्मकच घडणार. तुम्ही सकारात्मक विचार करत असाल, जो विचार करता तसंच घडणार. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. विचार काय करायचा हे आपल्यावर अवलंबून आहे, जगावर नाही. यश मिळायचं की नाही जगावर नाही, आपल्यावर अवलंबून आहे. अपयशी व्हायचं काय यशस्वी हे दुनिया ठरवत नाही, हे तुम्ही ठरवत असता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या यशाचे अपयशाचे शिल्पकार आपणच आहोत, ही पहिली ठाम गोष्ट लक्षात ठेवा. पहिली गोष्ट आणि सगळ्यात महत्वाचा विषय. 40,000 फौजनीशी आलेला खान, महाराजांनी आपल्या लोकांना सांगितलं आपलं सैन्य गोळा करा. सैन्य गोळा झालं. महाराजांनी तानाजीला विचारलं, ताना किती झाले? आणि ताना म्हणाला, राज 7,500. 7,500? अरे खानाचे 40,000 आहेत, आपले एवढेच. अरे पण खान 40,000 फौजनीशी आहे. महाराज होती नव्हती तेवढी सगळी गोळा करून आणल्यात. राणा म्हणला ती डोंगरदऱ्यातली पण धरून आणल्यात. आपली एवढीच, आपली ह्याच्यापेक्षा वाढूच शकत नाहीत. आता महाराजांनी काय करावं? त्यांचे 40,000, आपले 7,500, डिपॉझिट पण राहणार नाही. कशाला अर्ज भरा, माघार घेऊन टाकू. काय केलं महाराजांनी? माघार घेतली, तह केला, शरण गेले का खानाला भेटून मरायचंच आहे, मग आधीच आत्महत्या करू म्हणून संपून घेतलं. काय केलं? मला प्रश्न पडतो. 12वीचा निकाल लागला, नापास होण्यामुळं आत्महत्या. ते 10वीचा निकाल आज, नापास होण्याच्या भीतीनं अरे काय प्रकार आहे? 3 तासाचा पेपर तुमच्या आयुष्याचं भविष्य कसा ठरवू शकतो? ह्या जगात इतिहास घडवणारी 75% लोक नापास आहेत. तुमच्या माहितीसाठी एक पक्के डोक्यात ठेवा. तो सैराट नापास आहे, तो 10वीला आहे ना जागतिक कीर्तीचा. अडचण काय आहे? सचिन तेंडुलकर 12वीला इंग्रजीच्या पेपरमध्ये नापास आहे, पण आज 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरवर धडा आहे.
तुम्ही अपयशी होता याचा अर्थ तुमच्यात काही कमी आहे म्हणून नाही. रस्ता चुकलाय. तुमच्यात जे आहे त्या दिशेला तुम्ही नाही आहात. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे आहे त्याचा शोध घ्या आणि जे आहे त्याला संवर्धित करा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळं आहे. मी जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण कुठलं माहिती आहे? सगळ्यात श्रीमंत स्मशान. सगळ्यात श्रीमंत ठिकाण आहे ते. म्हणजे परमेश्वरानं असंख्यांना अलौकिक गुण देऊन इथं पाठवलं, पण दुर्दैवानं त्यांच्या आयुष्यात आपल्यात कुठला गुण आहे ह्याचा त्यांना पत्ताच लागला नाही. ते गुणांसहित चौघांच्या खांद्यावर गेले आणि स्मशानात राख झाले. त्या राखेबरोबर त्यांचा अलौकिक गुण सुद्धा तिथंच पडलाय तसाच. असे असंख्यांचे अलौकिक गुण त्या स्मशानभूमीत तुम्हाला दिसतील. म्हणून मी सांगतो, जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण आहे स्मशानभूमी. तुम्हाला दिलाय ना अलौकिक गुण, तर त्याचा वापर करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यासारखं दुसरा म्हणजे परमेश्वराचा अपमान नाही. तुम्हाला उत्तम बोलता येत आहे ना, तुम्ही प्रबोधन करत हिंडलंच पाहिजे. परमेश्वराने तुम्हाला त्यासाठी बोलायला सांगितलंय. तुमच्याकडे पैसे आहेत ना, तुम्ही भुकेल्या माणसाला अन्न दिलंच पाहिजे, तहानलेल्या माणसाला पाणी दिलंच पाहिजे. हे महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं जे आहे ते वापरलंच पाहिजे. वापरलं नाही तर ते गंजून जातं. मी कायम सांगतो, झिजून गेला तरी चालेल, पण गंजून जाऊ नका. आमची अडचण काय झाली, आम्ही झिजू का काय म्हणून एकाच जागेवर असे बसतो की गंजून जातो. उपयोग काय त्याचा? अडचण आहे हो सगळ्यात मोठी. सगळ्यात मोठी अडचण आहे ती. दिल्यानं वाढतं आणि साठवल्यानं बुडतं. हा निसर्ग नियम आहे. त्यामुळे आमच्याकडे जे आहे ते देत राहिलं पाहिजे. देत राहिलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात गौतम बुद्ध एका आमराईमध्ये बसले होते आणि काही मुलं आंबे पाडायला तिथं आली. हातामध्ये असे दगडाचे ढीग केलेले आणि झाडावरचा आंबा पडायचा विचार होता. त्यातल्या एकाने एक दगड घेतला आणि त्या आंब्याच्या दिशेनं मारला, पण नेम चुकला आणि त्या झाडाखाली बसलेल्या गौतम बुद्धांच्या डोक्यात तो दगड लागला. खोक पडली, भळभळ भळभळ रक्त व्हायला लागलं आणि त्या वेदनेनं गौतम बुद्ध ढसाढसा रडायला लागले. ती पोरं भ्याली, क्षणभर पळून जायचा विचार केला, पण गौतम बुद्धांची रक्तबंबाळ अवस्था बघितली आणि पळून न जाता ते भीतीनं थरथर त्यांच्या पुढे येऊन उभा राहिले. त्यातल्या एकाने विचारलं, चुकून लागलं हो, आम्ही झाडावरचे आंबे पाडत होतो, तुम्हाला मारायचा विचार नव्हता आमचा, चुकून दगड लागलाय तुम्हाला, आम्हाला माफ करा. ऐका ना, तुम्हाला मारायचा विचार नव्हता, चुकून लागलाय दगड, आम्हाला माफ करा. पण गौतम बुद्धांच्या डोळ्यातले अश्रू वाहतच होते, हुंदका येतच होता. तसे ते पोर परत एकदा म्हणाले, खरंच हो, आमचा तुम्हाला मारायचा खरंच विचार नव्हता, चुकून लागलाय. तसे गौतम बुद्ध म्हणाले, हो रे बाळा, कळलं. मग तुम्ही रडताय का? तुम्हाला दुखतंय का? खूप लागलंय का? सांगा ना, रडताय का? त्यावेळी गौतम बुद्ध त्यांना म्हणाले, अरे त्या आंब्याच्या झाडाला एक दगड मारलास तर त्या झाडानं सुद्धा तुला 2 आंबे दिले. मला दगड लागलाय तर मी मात्र तुला काही देऊ शकत नाही, या दुःखानं मी रडतो. म्हणजे आंब्याला दगड मारला तर तेही आंबा देत आहे, पण मला दगड लागलाय तर मी मात्र तुम्हाला काही देऊ शकत नाही, या दुःखानं मी रडतोय. दुःख काय आहे माणसाचं? माणसं दुःखी आहेत, माझ्याकडं नाही, हे नाही, ते नाही. आणि गौतम बुद्ध का रडतायत? माझ्याकडं तुम्हाला द्यायला काही नाही. ते निर्जीव झाड सुद्धा दगड लागल्यावर आंबे देत आहे, मी मात्र तुम्हाला काही देऊ शकत नाही. इतिहास कधी घडतो, क्रांती कधी घडते? हे देण्यातनं. काही गरज नव्हती शिवाजी महाराजांना. सरदार पुत्र होते, झोकात राहता आलं असतं, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घोड्यावर नाईश करत हिंडता आलं असतं. स्वतःच्या आयुष्याचं रणांगण करून घ्यायची गरज नव्हती. का केलं? रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवता यावं म्हणून. हे देणं आहे. मी जन्माला आलोय ना, हे देणं आहे, सगळ्यात महत्वाचं देणं आहे. आम्ही हे देणं दिलं पाहिजे. आमच्याकडे सगळं आहे आमच्याकडं. हे देणं ही गोष्ट आहे. आम्ही कशासाठी? स्वतःसाठी शिकतो नाही. आमचे आई वडील आमच्यासाठी खस्ता काढतात,
आयुष्यभर कष्ट करतात कशासाठी? त्यांना सुखात नाही राहता येत. अधिकचं काम, अधिकचं कष्ट का? माझी उद्याची पिढी घडावी, माझ्या त्या पिढीनं पुढची पिढी घडवावी. हे चक्र आहे, हे चक्र आहे. आमची भूक ती असायला हवी काय? आम्हाला काहीतरी देता आलं पाहिजे. या सगळ्या जगात कौतुकाची काय गोष्ट आहे की असा एक माणूस आमच्याकडे आहे, निलेशजी सांबरे नावाचा, तो फक्त देत राहतोय. केवढं विश्व उभा राहिलंय हो. जिल्हा झाला, रुग्णालय नाही. आज स्वतःचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जिथं मोफत उपचार होतोय. हे देणं आहे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आम्हाला भूक कुठली हवी? मला देता आलं पाहिजे, मी देणारा झालो पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. स्वराज्याचा प्रपंच शिवाजी महाराजांनी उभा करला कशासाठी? सुख देता आलं पाहिजे, कल्याण करता आलं पाहिजे. सगळ्या इतिहासातल्या आदर्शांची जी भूमिका आहे ती सगळ्यात महत्वाची. गरिबी एवढी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरची की 10वीची परीक्षा होती आणि जर एकट्याला भीमरावांना पाठवलं तालुक्याच्या ठिकाणी तर स्वयंपाक करून अभ्यास कसा होणार? म्हणून रामजी बाबा म्हटले की मी येतो तुमच्या बरोबर. आईला घेतलं तर विनाकारण आणखी खर्च वाढेल, परवडणार नाही. आपण दोघंच जाऊ तालुक्याला. आणि रामजी बाबा आणि भीमराव हे दोघं तालुक्याला आले. भीमराव अभ्यास करायचे, पेपर देऊन यायचे आणि वडील रामजी बाबा स्वयंपाक करायचे आणि आपल्या पोराला खाऊ घालायचे. पेपर देऊन एकदा भीमराव दुपारच्या जेवणाला आले. वडिलांनी सांगितलं, भीमराव ताट केलंय, पटकन जेवून घ्या ना, अभ्यासाला बसा. भीमराव जेवायला बसले. जेवण झालं आणि जेवण होता होता भीमरावनी वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही नाही जेवत? तसे रामजी बाबा म्हणले, नाही तुमचं होऊ द्या, तुमचं झालं की मी जेवतो. भीमरावांनी जेवण आटोपलं, अभ्यासाला बसले. दुसऱ्या दिवशी पेपर देऊन आले, परत जेवायला बसले. जेवता जेवता वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही नाही जेवत? रामजी बाबा म्हणले, नाही तुमचं होऊ द्या, तुमचं झालं की मी जेवतो. तिसऱ्या दिवशी परत भीमराव पेपर देऊन आले, जेवायला बसले. जेवता जेवता परत वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही नाही जेवत? रामजी बाबा म्हणल्यावर तुमचं होऊ द्या, तुमचं झालं की मी जेवतो. चौथ्या दिवशी परत पेपर देऊन आले, जेवायला बसले. जेवता जेवता त्यांनी वडिलांना विचारलं, बाबा तुमचं जेवण? रामजी बाबा म्हणल्यावर तुमचं झालं की जेवतो मी, तुम्ही घ्या जेवून. पण अचानक भीमरावांच्या जेवता जेवता लक्षात आलं की मी रोज वडिलांना विचारतोय तुमचं जेवण, आणि माझे वडील सांगतायत की तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. पण 3 दिवस मी जेवल्यानंतर टोपलीत भाकरीत शिल्लक राहत नाही, तर माझ्यानंतर माझे वडील खातात काय, जेवतात कसे? आणि भीमरावनी वडिलांना विचारलं, बाबा मी रोज विचारतोय आणि रोज तुम्ही सांगताय की तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो, पण मी जेवल्यानंतर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही, तर तुम्ही जेवता काय? तुम्हाला भूक नाही का लागत? तसे रामजी बाबा म्हणाले, भीमराव माझी भूक भाकरीनं भागणार नाही. तुम्ही एवढे मोठे व्हा, एवढे मोठे व्हा की तुमचं ते मोठेपण बघूनच माझं पोट भरून जाईल. काय बापाची भूक काय आहे? ही अन्नानं भागणारी नाहीच आहे. आपल्या पोरानं एवढं मोठं व्हावं की त्याचं मोठेपण बघून आपलं पोट भरावं, ही भूक आहे. इतिहास कधी घडतो? एवढ्या परिस्थितीतनं हा माणूस इंग्लंडला गेला, अमेरिकेला गेला, कोलंबिया विद्यापीठाच्या बाहेर एक शिलालेख लिहिला आहे, शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी कोलंबिया विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कुणी कारण नका देऊ, आमची परिस्थिती नाही, आम्ही गरीब आहे. बरं आहे आताच निलेजींसारखी, पहाडासारखी, सह्याद्रीसारखी माणसं पाठीशी आहे. तू शिक रे, मी बघतो बाकीच. भाग्यवान आहे तुम्ही. असे सह्याद्री असंख्यांच्या पाठीशी नाहीत उभा राहत, तुमच्या पाठीशी उभा राहिलेत. मला कौतुक वाटलं. आमच्या कोल्हापूरचा स्वप्नील माने नावाचा मुलगा इथं येतो. आई मरण पावली आहे, वडील ऍक्सिडेंट मध्ये गेले आणि त्याची इच्छा आहे मला जिल्हाधिकारी व्हायचा आहे. आणि हा सह्याद्री त्याच्या पाठीशी उभा राहतो. यांचा परिस्पर्श त्याला होतो आणि तो आज जिल्हाधिकारी बनून जातो. केवढं माहिती.
प्रत्येक काळात अशा अनेकांच्या पाठीशी असं कोण ना कोण उभा राहिलंय. महापुरुष आकाशात वीज चमकावी तसं येतात आणि निमिषार्धात ते अंतर्धान पावावे असे निघून जातात. असं कधीच घडत नाही. त्यांच्या कार्याला, पराक्रमाला काहीतरी कारण परंपरा असतेच. आमच्या प्रत्येकाच्या जगण्याला ती कारण परंपरा पाहिजे. उगाच भरकटल्यासारखा प्रवास नको. वारण नील तिकडे वाहत जायला नको आहे. पाणी ओढेल तिकडे पळत जायला नको आहे. रस्ता दिसेल तिकडे मोकाट सुटायला नको आहे. ठरवून घ्या. नियोजन त्याला म्हणतात. ते नियोजन शिवाजी महाराजांनी ते नियोजन केलं म्हणून आज 348 जगाच्या पाठीवर अनेक राजांचा राज्याभिषेक झाला असेल. अनेक. पण राज्याभिषेक फक्त एकाच राजाचा साजरा केला जातो, दुसऱ्या कुठल्याच राजाचा नाही. जयंत्या पुण्यतिथ्या होतात, विषय नाही. राज्याभिषेक फक्त शिवाजी महाराजांचा होतो. काय दिलं या राजांनी? स्वराज्य आणि सुराज्य याच्यात मूलभूत फरक आहे. शिवाजी महाराजांनी राज्य उभा केलं. नाव देता आलं असतं ना शिवराज्य. आम्हालाही अभिमान वाटला असता आमच्या राजांच्या नावाचं राज्य आहे शिवराज्य. पण नाव स्वतःचं नाही दिलं. नाव काय दिलं? स्वराज्य. स्व म्हणजे माझं. या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा. स्वराज्य, माझं राज्य. अरे माझं आहे ना, मग मलाच लढलं पाहिजे, मलाच झगडलं पाहिजे, मलाच झुंजलं पाहिजे, मलाच मेलं पाहिजे. ही उर्मीतल्या प्रत्येकात रुचली, भरली, फुलली आणि मग इथली माणसं मरायला, लढायला तयार झाली. महाराजांचं कार्य मोठं का मानतो मी? ते स्वतः प्रेरणा घेत आहेत आणि पुन्हा ते प्रेरक होऊन इतरांना प्रेरणा देत आहेत. आम्ही काय केलं पाहिजे? माझ्यासारखा एखादा आज इथं येईल, निलेशजींकडनं प्रेरणा घेईल आणि मग मी स्वतः प्रेरक होऊन ती प्रेरणा इतरांना देईल. हे घडलं तर इतिहास घडतो. हा सगळ्यात महत्वाचा विषय. शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य ते काय दिलंय महाराजांनी? तुम्ही सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं कुठून आला असाल. इच्छा काय आहे? एका हाताने एक दिवा लागावा आणि तो प्रज्वलित झालेला दिवा असंख्य ठिकाणी मग इतर दिव्यांना प्रकाशमान करत जावा. मग चैतन्य प्रकाश आणि मग सगळा असवंत उजळून निघेल. एकाच दिव्यानं कुठं पोचायचं? या एका दिव्यातनं असंख्य दिवे तयार व्हावेत, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. शिवाजी महाराजांचा इतिहास का घडलाय? एकटे शिवाजी महाराज असते, इतिहास घडला असता? बघा ना काय दिलंय महाराजांनी. मग आमच्या तानाजीनं पोराचं लग्न काढलंय, पत्रिका द्यायला महाराजांकडे आला. राजा रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. मात्र राजांची नजर कोंडाण्यावर आणि कोंडाण्याकडे पाहता राजे तानाजीला म्हणाले, तान्हा कोंडाणा घ्यायचं म्हणे रे. तसा सर्दिशी उठला तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं आणि पोराचं लग्न टाकून तान्हा कोंढाण्याचं लग्न करायला गेला असा गेला की रायबाचं लग्न करायला तो परत आलाच नाही. मला प्रश्न पडतो, काय दिलं असेल महाराजांनी तानाजीला? का महाराज म्हणले असतील तानाजीला, ताना तेवढा कोंडाणा घे, मग महानगरपालिकेच्या तिकिटाचं तुझं बघतो, का पंचायत समितीचं तिकीट देतो? काय नाही हो. महाराजांनी कधीच नाही सांगितलं ये मी सांगतोय म्हणून ये लढ. मी नाही, अजिबात नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं, मी म्हणतोय म्हणून नको येऊस, मी सांगतोय म्हणून नको लढूस. तुला जर वाटत असेल तुझ्या पोरी बाळींची अब्रू सुरक्षित राहावी तर ये. तुला जर वाटत असेल हे तुझं राज्य तुझंच राहावं तर ये. तुला जर वाटत असेल तुझ्या उद्याच्या पिढ्या सुखात नांदाव्यात तर ये. मी सांगतोय म्हणून नको. इथला प्रत्येक जण आला ना तो माझ्या स्वतःच्या राज्यासाठी. माझी अपेक्षा काय माहिती आहे? एक निलेश सांबरे उभा राहिले तर एवढं सगळं उभा राहिलं. या प्रत्येकातनं परत एक निलेश सांबरे उभा राहावा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जावा. का? माझी माणसं आहेत, हे माझं राज्य आहे, हा माझा समाज आहे. एका दिव्यानं दुसरी वात, दुसऱ्या वातीनं तिसरी वात पेटत जावी असं जर सगळं झालं ना, कुणीतरी येईल आणि आपला उद्धार करेल या भ्रमात राहायची वेळ नाही येणार. मग इतिहास त्यांनी घडवला, ते कुणाची वाट बघत नाही बसले. त्यांनी स्वतः इतिहास घडवायला घेतला.
हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि तो स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास असणारी माणसं घडवू शकतात. आत्मविश्वास त्यातनं जन्म घेतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मला एक प्रश्न पडतो नेहमी, म्हणजे आत्मविश्वास कसा असतो बघा ना. 10 नोव्हेंबर 1659 दुपारी 2:30 वाजता महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. स्वराज्यावरचं सगळ्यात मोठं संकट महाराजांनी परतवलं. मृत्यूशी झुंज होती, मृत्यूशीच महाराजांनी परतवलं. मला कधी कधी प्रश्न पडतो, एवढा मोठा महान योद्धा असणारा धनुर्धारी अर्जुन, ज्याचं सारथ्य प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण करतायत, तो कुरुक्षेत्रावर आला आणि भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, अर्जुना आता युद्धाला तयार हो. आणि युद्धाला तयार होण्यासाठी म्हणून अर्जुनानं समोर पाहिलं, कौरवांवर नजर फिरली आणि अचानक अर्जुन भावविवश झाला, विचलित झाला, गोंधळून गेला, शक्तिपात झाल्यासारखा रथातनं खाली उतरला आणि भगवान श्रीकृष्णांना म्हणाला, मी लढू शकत नाही. महायोद्धा असणारा आणि जागतिक कीर्तीचा धनुर्धारी असणारा अर्जुन सुद्धा रणांगणावर विचलित झालाय, गोंधळलाय, भावविवश झालाय. पण आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत समोर येणारा प्रत्येक क्षण मृत्यूचा असून सुद्धा शिवाजी महाराज मात्र कुठेही विचलित होताना दिसत नाहीत, गोंधळलेले दिसत नाहीत, भावविवश झालेले दिसत नाहीत. महाराजांच्या यशाचं सगळ्यात मुख्य कारण काय माहिती आहे? जिजाऊने दिलेला एक अलौकिक गुण आहे त्यांच्यात. स्वतःच्या भावनांवर विलक्षण नियंत्रण. विलक्षण. मला प्रश्न पडतो की डाव्या बगलेत अफजल खानाने ज्यावेळी महाराजांना दाबून धरलं तर क्षणभर महाराज विचलित झाले असते तर संपला असता स्वराज्याचा प्रपंच. पण त्या मृत्यूच्या ऐन क्षणी सुद्धा ठामपणा, स्थिरपणा आणि स्वतःच्या भावनांवर विलक्षण नियंत्रण हे महाराजांच्या यशाचं सर्वोत्तम कारण आहे. सर्वोत्तम. काय शिकवलं असेल जिजाऊने? तर कुठल्याही परिस्थितीत विचलित होऊ नकोस. संकट तुम्हाला मारत नाहीत, संकटांची भीती तुम्हाला मारून टाकते. त्यामुळे भीतीला पहिले मारून टाका, मग संकट मारणं सोपं आहे. भावनांवर नियंत्रण सगळ्यात महत्वाची गोष्ट. आमची अडचण काय माहिती आहे? आमच्या मुलांना मी अभ्यासाचं नियोजन कसं करावं ते शिकवतो, आमच्या मुलांना मी आर्थिक नियोजन कसं करावं ते शिकवतो, पण आमच्या कुठल्याही अभ्यासक्रमात भावनांचं नियोजन कसं करावं याचं कुठंही शिक्षण दिलं जात नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. ज्या दिवशी आमच्या मुलांना स्वतःच्या भावनांचं नियोजन कसं करावं याचं प्रशिक्षण दिलं जाईल, त्याच्यानंतर या देशात एकही आत्महत्या होणार नाही, एकही गुन्हा घडताना तुम्हाला दिसणार नाही. परवा आमच्या शेजारच्या एका मुलानं भावनेच्या भरात खून केला, मारून टाकलं. सर राग भयान. त्याला विचारलं का 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 नाही, भावनेच्या भरात झालं. नापास होण्याची भीती, भीती दाटून आली की भावना अनिवार्य होतात आणि मग आत्महत्या. स्वतःच्या भावनांचं नियोजन करायला शिकणं म्हणजे यशस्वी होण्याचा मार्ग निर्माण करणं सगळ्यात महत्वाचं. महाराजांकडे ते आहे, ते सगळ्यात महत्वाचं. आणि याच्या पलीकडे काय? भीती कधीच जाते, आत्मविश्वास येतो त्यावेळी. मारलं महाराजांनी, मारणारच. महाराज असं नाही बघू करू प्रयत्न, शेवटी काय असेल नशिबात तर होईल, नाही, अजिबात नाही. हा आत्मविश्वास आहे महाराजांचा. खान मारणारच आहोत, मारला. महाराजांना माहिती आहे या प्रसंगी 4000 घोडी घेऊन आलाय खान. 2000 घोडी भले पळून जाण्यात यशस्वी होतील, पण या अफजल खानाच्या प्रसंगात आपल्याला 2000 घोडी मिळणारच आहेत, माहिती आहे महाराजांना. आणि तसंच झालं. 2:30 वाजता खान मारला. 2:45 वाजता मराठी सैन्य खानाच्या सैन्यावर तुटून पडलं. बघता बघता खाना सैन्य फाट्याला पाहिलं, पळत सुटलं. त्यांच्या तोफा तिथं, हत्ती तिथं, घोडे तिथं, उंट सगळं तिथंच. महाराजांच्या नियोजनानुसार 2000 घोडी महाराजांना मिळाली. काय आत्मविश्वास आहे? मिळणारच. मोहम्मद अली नावाचा मुष्टियोद्धा आहे, तो
मुष्टियोद्धाला उभा राहायचा आणि पहिलं एकच वाक्य बोलायचं, मी सर्वश्रेष्ठ आहे. एकच वाक्य. नौका होता त्यावेळी अनेक पत्रकारांनी त्याची काय बाता मारतय, काल आलाय मी सर्वश्रेष्ठ आहे, आता आहे जगजत्याशी लढाई, भाऊ काय होत आहे ते. पण त्या लढाईत त्यांनी जगजत्याला पराभूत केलं. आणि पत्रकारांनी त्या मोहम्मद अलीला विचारलं, तुमच्या यशाचं कारण? मोहम्मद अली म्हटला, मी सर्वश्रेष्ठ आहे. हा मोहम्मद अली उभ्या आयुष्यात कधी असं म्हटला नाही मी सर्वश्रेष्ठ होईन. तो कधी म्हटला नाही मी सर्वश्रेष्ठ होण्याचा प्रयत्न करीन. तो कधी असं म्हटला नाही मी पुढच्या वर्षी सर्वश्रेष्ठ होईन. तो कायम एकच बोलत राहिला, मी सर्वश्रेष्ठ आहे. बस. पत्रकारांनी यशाचं कारण विचारल्यावर त्यांनी तेच सांगितलं, मी सर्वश्रेष्ठ आहे. मी स्पर्धेला उभा राहतो त्यावेळी मी सगळ्यांना सांगतो मी सर्वश्रेष्ठ आहे. त्यावेळी मी माझी स्वतःवर जबाबदारी ओढून घेतो. मी आता सगळ्यांना सांगितलंय ना मी सर्वश्रेष्ठ आहे, आता मला ते सिद्ध करावंच लागेल. आणि मग मी ते सिद्ध करतो. प्रयत्न नाही, हा आत्मविश्वास असतो, मी सर्वश्रेष्ठ. महाराजांनी ते सांगितलं. महाराजांना 2000 घोडी मिळाली, पण नुसती घोडी मिळून उपयोग आहे का? ते घोडी चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार सुद्धा हवेत, तर त्या घोड्यांचा उपयोग. म्हणजे एखाद्याला विचारावं, गाडी असते ना घरी, घरी नाही मला चालवता येत नाही ना. अरे उपयोग काय तुझ्या गाडीचा? मग घोडी मिळून उपयोग आहे का नुसता? चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार हवेत. 10 नोव्हेंबर 1659 2000 घोडी मिळालीत महाराजांना. पण 10 नोव्हेंबर 1659 या दिवसाच्या बरोबर 6 महिने अगोदर महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय. आणि त्यांना सांगितलंय 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडी मिळणार आहेत, बुकिंग झालेलं आहे. याला आत्मविश्वास म्हणतात. आत्मविश्वास हे महत्वाचं आहे. शाळेत जायचं, हा पहिला नंबर कोणाचा आला म्हणजे तुला माहिती आहे तू येणारच नाही. अशा आत्मविश्वासाचा उपयोगच नाही ना. जाऊन विचारावं दुसरा कुणाचा आलाय, अरे दुसरा का विचारतो, पहिला नाही मला माहिती नाही पहिला माझा येणार आहे. हा आत्मविश्वास आहे, हा यश देतो. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट, या जगात अशक्य असं काहीच नाही, काहीच नाही. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही कोण आहात, कसे आहात, कुठून आलात, काही फरक पडत नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही तुमचं स्वतःचं घर बांधाल आणि त्या घराच्या बाहेर तुमच्या नावाची पाटी लावाल, त्या पाटीवर तुमच्या नावाच्या खाली तुम्ही काय लिहाल? 100 एकर बागायतदार. नावाच्या खाली काय लिहाल? 50 तोळे सोन्याचे मालक. तुमच्या नावाच्या खाली काय लिहाल? 80 गायींच्या गोठ्याचे मालक. तुम्ही तुमच्या नावाच्या खाली काय लिहाल? 15 कंपन्यांचे मालक. नाही, यातलं काही तुम्ही लिहित नाही. तुमच्या नावाच्या पाटीवर तुमच्या नावाच्या खाली तुम्ही काय लिहिता? तुम्ही काय शिकला आहात ते. तुमच्या नावाला किंमत तुमचं शिक्षण देतं. ज्ञान तुमची किंमत वाढवतं. जमिनीच्या बळावर तुम्ही ज्ञान नाही कमवू शकत, सोन्याच्या बळावर तुम्ही ज्ञान नाही मिळवू शकत, पण ज्ञानाच्या बळावर तुम्ही जमीन कमवू शकता, ज्ञानाच्या बळावर तुम्ही सोनं मिळवू शकता. या जगात सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर ते फक्त ज्ञान आहे. ज्ञानाची श्रीमंती ज्याच्याकडं त्याला सगळ्या श्रीमंती प्राप्त होतात. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि ही श्रीमंती प्रत्येकाला मिळावी म्हणून हा श्रीमंत रात्रंदिवस झगडतोय. हे इथलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. कळालंय हो काय करायचंय, काय करायचंय. एक माणूस पोटाला लावला ना तर अख्खं कुटुंब उभा राहत. शिवाजी महाराजांनी अख्खा महाराष्ट्र पोटाला लावला तेव्हा देश उभा राहिलाय. राष्ट्रीयत्वाची भावना पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी निर्माण केली. शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि सुराज्य 10 वर्ष बालपणात गेली महाराजांची. 10 वर्ष घोड्यावर बसून रणांगणावर फक्त युद्ध खेळण्यात गेली. उरली 30 वर्ष. ही 30 वर्ष महाराजांनी स्वराज्याचं सुराज्य करण्यात घालवलीत. हे लक्षात घ्या. स्वराज्य म्हणजे माझं राज्य आणि सुराज्य लोकांचं कल्याण करणारं राज्य. हे कल्याण महत्वाचं आहे. लोकांना शिक्षण, लोकांचं आरोग्य, रोजगार, निवारा
ह्याच्यासाठी महाराजांनी 30 वर्ष घालवलीत आपल्या माहितीसाठी. आता अडचण काय झाली, ते अफजल खानाचं पोट ते शाहिस्ता खानाचं बोट, याच्या पलीकडे अफाट शिवाजी महाराज आहेत, अफाट. गजाखिंडीमध्ये बाजी प्रभू समर्पित झाले, पण भोयटे साहेब त्या मसाईच्या पठारावर ज्यावेळी 21 तासाचा प्रवास करून महाराज बाजी प्रभू आणि बाजी बांदल देशमुखांच्या बरोबर रात्रीच्या वेळी होते, 3000 सिद्धी जव्हरची फौज पाठलागावर हे कळालं, त्यावेळी बाजी प्रभू महाराजांना म्हणाले की आपण निमे लोक घेऊन पुढे चला, आम्ही निमे लोक घेऊन येथे झुंजितो. महाराज म्हणले नाही बाजी, सगळे एक साथ लढू. आणि त्यावेळी बाजी कडाडले, नाही राजा, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजे निघा. राजे ऐकत नाहीत, पण तेव्हा बाजी प्रभू काय सांगतायत महाराजांना की राजे आपण निमे लोक घेऊन पुढे निघा, आम्ही येथे झुंजितो, साहेबकारी आम्ही मरितो, आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. सुराज्याची कल्पना काय आहे, म्हणजे बाजी प्रभू का म्हणतायत आम्ही येथे झुंजितो, साहेबकारी आम्ही मरितो, आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. मरायला कधी तयार होतो माणूस, पाठीमागची काळजी नसते त्यावेळी. ही काळजी होती महत्वाची, सगळ्यात महत्वाची. बाजी प्रभू गजाखिंडीत समर्पित झाले, ती खिंड पावन झाली. पुढे महाराज बाजी प्रभूंच्या सिंध या गावी गेले. बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू या दोघांना एकूण 8 मुलं होती. त्या 8 मुलांना म्हणजे कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि महाराजांनी त्यांच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही संकल्पना शिवाजी महाराजांची आहे 350 वर्षापूर्वी. आता ठीक आहे, ज्यांची मुलं योग्य वयात आहेत त्यांना सैन्यात घेतलं जाईल, पण ज्या सैनिकांची मुलं छोटी छोटी आहेत त्यांचं काय? त्यांच्यासाठी शिवाजी महाराजांनी रायगडावर बाल परवेशी गृह उभा केलंय. म्हणजे स्वराज्याच्या सगळ्या सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणाची, आरोग्याची, प्रशिक्षणाची आणि संपूर्ण जगण्याची व्यवस्था ही स्वराज्याकडनं केली जायची आणि ही मुलं योग्य वयात आल्यावर त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं. मी इथं आल्यावर मी का सांगतोय हे? मी मगाशी हॉस्पिटलला गेलो, मी CBSE ला गेलो, मी अंधांच्या शाळेत जाऊन आलो, मला शिवाजी महाराजांचं स्वराज्यच दिसलं ना. जिजाऊंच्या छत्रछायाखाली काय उभारलंय इथं ते स्वराज्य उभारलंय. 350 वर्षापूर्वी महाराजांनी काय केलंय तोच वारसा चाललाय ना. बाल परवेशी गृह रायगडावर, जे इथं तुम्ही सगळ्यांना देताय ते महाराज तिथं त्यावेळी रायगडावर देतायत बाल परवेशी गृहात. बरं ठीक आहे, ज्यांची मुलं छोटी आहेत त्यांची व्यवस्था महाराजांनी केली, पण काही सैनिक अत्यंत तरुण आहेत, नुकतंच लग्न झालंय आणि लढाईला गेला आणि धारातीर्थी पडला, आता त्यांच्या बायका विधवा झाल्या, तरुण आहेत, त्यांचा काय? महाराजांनी अशा तरुण सैनिकांच्या विधवा बायकांसाठी फॅमिली पेन्शनची व्यवस्था केली आहे आणि ती किती तेही ठरवलंय. तो सैनिक शेवटच्या लढाईत लढताना ज्यावेळी मारला गेला त्यावेळी त्याला शेवटचा पगार किती होता, त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या बायकोला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची. 350 वर्षापूर्वी संकट आलं तर अडीशेरी नावाची एक योजना महाराजांनी काढली आहे. 2.5 शेर धान्य त्या संकटग्रस्त कुटुंबाला दिलं जायचं. हे 350 वर्षापूर्वी महाराजांनी सगळं केलं. त्यामुळे महाराजांनी जो वारसा निर्माण केला स्वराज्याचं सुराज्य निर्माण करण्याचा, मला असं वाटतं की आपण स्वराज्यात आहोतच, पण सुराज्य करायची चळवळ ही इथून सुरू झाली आहे. मासाहेब जिजाऊंचा तो संपन्न वारसा घेत निलेशजी सांबरेनी ते अपेक्षित असणारं सुराज्य या माध्यमानं घडवलंय. हळूहळू हे संपूर्ण कोनाकोपऱ्यात पसरेल आणि मग अपेक्षित असं सुराज्य उभा राहील. ही त्याच्या पाठीमागची सगळ्यात मोठी संकल्पना आहे. फक्त एवढंच एक सांगतो, कुणीतरी एका निलेशजींनी हे सगळं उभा करावं आणि बाकीच्यांनी कौतुक, छान छान, उत्तम असं म्हणावं. असं करून हे पुढं वाढणार नाही, पुढं झेपावणार नाही. आम्ही मध्यंतरी एक योजना आखली.
एकाला उद्योगासाठी आम्ही 2 लाख रुपये देतो, तो आमच्या साखळीचा भाग होतो. मग त्यांनी दरमहा काहीतरी ठराविक रक्कम बाजूला ठेवायची आणि मग आम्ही तिसऱ्या एका तरुणाला 2 लाख द्यायचे. असे जवळजवळ आता 100-150 तरुण झालेत. महिन्याला 5-5 हजार म्हणलं तर आम्ही दर महिन्याला एकाला उद्योगाला उभा करतो. आपल्याला यांनी उभं केलंय, आता आपण आणखी कुणाला तरी उभा करू. ही प्रेरणा जी आहे ना ती फार महत्वाची आहे. त्यांची मी मगाशी सांगत होते सर की प्रत्येक जिल्ह्यात जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेतनं तयार झालेला कलेक्टर मला दिसला पाहिजे. का सगळ्या योजना सगळ्या विकासाचे उपक्रम हे त्याच्या हातात आहेत. तू या वातावरणात ना आलाय, तू परिस्थिती बघितलीस, माणसं कशा अवस्थेत जगतायत हे तू अनुभवलायस. हा जो वारसा मी चालू केलाय तो तिथं तू सुरू कर. तुझ्या हातात सत्ता आहे, प्रशासन आहे, योजना आहेत, उपक्रम आहेत. तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत ते पोहोचू दे. हा त्याच्या पाठीमागचा सगळ्यात मोठा भाग आहे. ही भूमिका आहे. त्यामुळे आम्हाला ते करता आलं पाहिजे. मी नेहमी जाता जाता एक गोष्ट सांगतो. एक छोटंसं खेडेगाव होतं. त्या खेडेगावात एक आईन तिचा छोटासा मुलगा. एके दिवशी मुलगा शाळेतून घरी आला. आईला म्हणाला, आई मी उद्या जत्रेला जाणार आहे. मुलगा जत्रेला जाणार आहे म्हटल्यावर आईच्या काळचा चर्र झाला. चर्र एवढ्यासाठी झालं की आपलं घर गरिबीचं, आपलं घर दुःखाच, उराशी गरिबी घेऊन झोपतो आपण. पोटाची खळगी कशी बशी भरतो. पोराला जत्रेसाठी 10 रुपयाची नोट द्यावी कुठून, ती आणावी कुठून, ती माऊली रात्रभर विचार करत बसली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठली, देवळीतलं खुरपं घेतलं आणि ते दुसऱ्याच्या शेतात खुरपायला भांगलायला गेली. दिवसभर खुरपणं भांगलनं केलं, दिवसभर राबली, काबाड कष्ट केले. संध्याकाळी रोजगाराचे पैसे हातावर पडले तर प्रसन्न मनानं घरी आली. आता विश्वास होता माझ्या पोराला जत्रेसाठी 10 रुपयाची नोट देता येईल. पोरगा शाळेतून घरी आलं. आईला म्हणालं, आई मी संध्याकाळी लवकर झोपतो, मला पहाटे लवकर उठव, लवकर जत्रेला जायचं आहे. मुलगा झोपी गेला. पहाटे लवकर उठला. आईला उठवलं, आई लवकर भाकरी टाक, मी आंघोळ करून येतो. पोरगा आंघोळीला गेलं. आई चुली पुढे गेली. लालबुंदा फुललेल्या निखऱ्यावर तिनं भाकरी भाजायला सुरुवात केली. त्याच लालबुंदा फुललेल्या निखऱ्यावर तिनं दुधाचं पातेलं ठेवलं. तोपर्यंत पोरगा आंघोळ करून परतलं, ताटावरून बसलं. तसं आईला सांगता झालं, आई लवकर वाढ, उशीर होतोय. आईनं लालबुंदा फुललेल्या निखऱ्याची भाकरी काढली, मोडली दुमडली, पोराच्या टाकली. तोपर्यंत पोराची आरोळी घुमली. आई लवकर वाढ, उशीर होतोय. आईनं इकडं तिकडं बघितलं. लालबुंद फुललेल्या निखऱ्यावरचं दुधाचं पातेलं सुद्धा गरमागरम लालबुंद झालं होतं. उचलायला काहीतरी होतं पण सापडत नव्हतं. तोपर्यंत पोराची आरोळी घुमली. आई लवकर वाढ, उशीर होतोय. शेवटी आईनं रिकाम्या बोटांचा विचार नाही केला. त्याच रिकाम्या बोटाने त्या गरमागरम लालबुंद पातेलं उचललं. चर्र दिशी चटका बसला. कळ पार मस्तकात झिंचिण्यात गेली. डोळ्यातनं खळ दिशा अश्रू सुटला. हात झटक्यात मागा आला, पदरात गुंडाळला गेला. पण तोपर्यंत पोराची पुन्हा आरोळी घुमली. आई लवकर वाढ, उशीर होतोय. आईनं भाजल्या बोटांचा विचार नाही केला. त्याच भाजल्या बोटाने त्या गरमागरम लालबुंदा पातेलं पुन्हा एकदा उचललं. पुन्हा एकदा चर्र दिशी चटका बसला. कळ पार मस्तकात झिंचिण्यात गेली. पण घट्ट धरलं पातेलं. सगळ्या वेदना सोसत तिनं पोराच्या थाळीत दूध ओतलं. दूध ओतताना पोरनं बघितलं, आईच्या डोळ्यातनं पाणी येत आहे. पोरग मान खाली घालून दुधात भाकरी कुस्करून निमूटपणे जेवायला लागलं. पोराचं जेवण झालं. पोरगा जत्रेला निघालं. आईनं कुशीत घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला. त्याला सांगितलं, नीट जा, नीट ये, फार वेळ थांबू नको, अंधार पडायच्यात घरी ये. काकोटीला ठेवलेली 10 रुपयाची नोट काढली, पोराच्या हातावर दिली. सांगितलं काहीतरी खायचं, काहीतरी घ्यायचं, उपाशी राहू नकोस. पोरग 10 रुपयांची नोट घेऊन जत्रेला गेलं. दिवसभर जत्रेत रमलं. गरगर फिरणारे पाळणे बघितली, जिलेबी बघितली, बताशी बघितली, खेळणी बघितली. हरकून गेलं, भरून गेलं, आनंदून गेला जत्रेत. संध्याकाळी अंधार पडायला लागला. पोरग घरी परतायला लागलं. आई दराशी वाट बघत होती. पोरग लांबून येताना दिसलं. आईला हायचं वाटलं. लगबगीना जवळ गेली. पोरला कुशीत घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला. त्याला विचारलं, अरे काय काय बघितलं जत्रेत? पाळण्यात बसलास का? जिलेबी खाल्लीस का? खेळणी घेतलीस का? अरे 10 रुपये दिले होते. ती प्रज्वलित केले. त्या चैतन्यमयी प्रकाशाला पुन्हा एकदा मानवंदना देतो, रजा घेतो.